दुधाला 40 रुपये बाजारभाव मिळावा यासाठी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व या दूध परिषदेसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत आहेत राजू शेट्टी साहेब, काय सांगाल? दुधाला 40 रुपये बाजारभाव मिळावा अशी मागणी आपण केली आहे। सध्या दुधाला जो भाव मिळतो तो उत्पादकांना परवडण्यासारखा नाही आहे। जवळपास 7 ते 8 रुपये लिटर पाठीमागे तोट्यामध्ये दूध उत्पादक दूध विकायला लागलेला आहे आणि त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। पशुखाद्याच्या किमती सातत्यानं वाढत चाललेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं हस्तक्षेप करून खरं तर दुधाचे भाव 40 रुपयापर्यंत स्थिर ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की किमान 40 रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी हे आंदोलन चालू आहे। खरं तर सरकारने एक पाऊल पुढे टाकले, दुधाला 30 रुपये बाजारभाव प्लस 5 रुपये असं 35 रुपये बाजारभाव देण्याचं मान्य केलं आहे। खरं तर 30 रुपये संघाने द्यायचा असा आदेश सरकारनं काढलेला आहे, पण या आधीचे आमचे अनुभव अतिशय वाईट आहेत। यापूर्वीसुद्धा सरकारनं 34 रुपये दुधाला भाव द्यावा असा आदेश काढला होता, परंतु महाराष्ट्रातल्या एकाही संघानं तो पाळला नाही आणि त्याला केराची टोपली दाखवली। त्यामुळं यावेळेला असं होणार नाही याची आम्हाला खात्री नाही। त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास नाही। आता राहिलं 5 रुपये जे अनुदान देणार आहेत त्या अनुदानाच्या बाबतीतसुद्धा 10 मार्चला जी अनुदानाची घोषणा केली त्यावेळीसुद्धा जवळपास 25% शेतकऱ्यांनाच अनुदान मिळालं, बाकीचे वंचित राहिले। म्हणजे अनेक अटी शर्ती, अनेक नियम अशा किचकटपणे सगळं रेकॉर्ड तयार करायला लावायचं आणि लाभार्थींना अनुदानापासून वंचित ठेवायचं, असं एकूण कारस्थान सरकारचं आहे। खरं तर केंद्र सरकारने दूधभुकटी आयातीचा निर्णय घेतला आहे, यामुळे कुठेतरी दुधाचे भाव अजून कमी होतील। निश्चितच कमी होतील, कारण एकट्या महाराष्ट्रामध्येच जवळपास 15,000 टन एवढे अतिरिक्त दूधभुकटे असताना केंद्र सरकारनं 10,000 टन दूधभुकटे आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे 2 सरकारच्या धोरणामध्ये सुद्धा किती मोठी विसंगती आहे हे दिसून येतं। 26 जूनला केंद्र सरकारनं दूधभुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आणि 2 जुलैला दूधभुकटी निर्यातीसाठी महाराष्ट्र सरकारनं टनाला 30,000 रुपये अनुदान घोषित केलं। म्हणजे राज्यामध्ये एकाच विचाराच्या एकाच आघाडीचे सरकार असूनसुद्धा इतकी विसंगती आहे, हा सगळ्यात मोठा विनोद आहे। खरं तर केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा जसा कांद्याला व सोयाबीनला धोका बसला किंवा त्याचा तोटा झाला, तसा तोटा कुठेतरी भविष्यामध्ये दुधालाही होईल। 100% वाचणार आहे आणि परिस्थिती अशीच राहिली तर दुधाचे भाव 20-22 रुपयापर्यंत खाली आले तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही। खरं तर तुम्ही दुधाला 40 रुपये बाजारभावाची मागणी केली आहे। तुमची ही मागणी नक्की राज्य सरकारकडे आहे की केंद्र सरकारकडे आहे? कुणीही द्या, परंतु आम्हाला 40 रुपये द्या अशी आमची भूमिका आहे। कुणीही द्या, मात्र शेतकऱ्याच्या दुधाला 40 रुपये बाजारभाव द्या अशी मागणी या ठिकाणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।